तर तूर खरेदीचा खोळंबा सगळीकडेच पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कशी फरफट होतीये पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। शकुंतला राजगुरे, वय वर्ष 70। या आजीबाईंच्या जिद्दीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। गेल्या 8 दिवसांपासून शकुंतला आजींनी यवतमाळ बाजार समितीत तळ ठोकलाय। जीवाचं रान करून पिकवलेल्या तुरीची त्या राखण करतायत। डोक्यावर सूर्य आग ओकतोय, पण त्यालाही शकुंतला आजी पुरून उरल्यात। झुणका भाकर खावं लागतं इथं, इकडचा चहा आहे, जेवण करणे, आपल्या गंजीवर जाऊन झोपणे। इथं म्हणजे भीतीदायक काही कार्यक्रम नाही आहे, इथं म्हणजे सगळं आनंदी वातावरण आहे। शकुंतला आजींना 10 एकरात तुरीचं 25 क्विंटल उत्पादन झालंय। मुलाची प्रकृती ठीक नसल्यानं त्या स्वतः तूर घेऊन मार्केटमध्ये आल्या। मात्र तूर खरेदी रखडल्यानं शकुंतला आजींचा 8 दिवसांपासून मुक्काम इथं पडलाय। दिवस सरला की तुरीच्या उघड्या पोत्यांची झाकपाक करायची आणि दिवस उजाडल्यावर पुन्हा तुरीला ऊन दाखवायचं, हा त्यांचा दिनक्रम झालाय। वेगळंच वाटते ना, त्याचा ते अनुभव आहे। महिला एवढ्या म्हणजे डिग्रीनं त्या इथे म्हणजे आहे आणि स्वतः थैल्या भरल्या त्यांनी, जे डबल थैल्या भराचं काम जे पडलं ते तर स्वतःच भरलेलं आहे। त्यांचं वय असून ती बाई म्हणजे ठाम निर्धार करून देशासाठी पिकून राहिली आणि इथं माल आणून विकायला गेली तर ते माल तिचा खपून नाही राहिला, याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतंच नाही आहे। आजूबाजूच्या गावातून तूर विकायला आलेले शेतकरी त्यांना आईसारखा जीव लावतायत। त्यांना काय हवं काय नको ते बघतायत। या सर्व शेतकऱ्यांमध्ये आता एक भावनिक नातं गुंफत चाललंय। असं समजा साहेब, जसं काही नातेवाईकच झाली इथं 8 दिवसापासून जागल चालू आहे। सर्व एकमेकाचे दुःख घराने हे ते चर्चासत्र चालू आहे रोज रातच्यानं मुक्कामी। आम्हाला जे मदत होते त्या बाईला आम्ही केली, पण त्या बाईची खरी मेहनत आहे की त्यांना या एवढ्या उन्हातनी एवढ्या रातच्यानं 6 ते 7 दिवस काढावं म्हणजे। अवघ्या महाराष्ट्रातल्या तूर खरेदी केंद्रांवर हजारो शेतकरी अडकून पडलेत। ना त्यांना 2 घास धड खाता येत आहेत, ना त्यांच्या डोळ्याला डोळा लागतोय। मात्र अशा परिस्थितीत आपल्या मायबाप सरकारला कशी झोप लागते, हा मोठा प्रश्न आहे। श्याम कुंवर, एबीपी माझा, यवतमाळ। यवतमाळमध्ये माझाने जी तूर परिषद घेतलेली होती त्याला देखील आता 8 दिवस होतात, मात्र तरी देखील अजून चित्र बदललेलं नाहीये।